नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी या विशेष मालिकेचा 4था भाग. आज आपण माहिती घेणार आहोत बळवंतराव हनुमंतराव वराळे यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल. 2 एप्रिल 1901 रोजी बेळगाव जिल्ह्यातील बेनाडी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. अत्यंत साध्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि लहानपणापासूनच सामाजिक जाण निर्माण झाली. 1927 साली झालेल्या ऐतिहासिक महाड सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, तर मानवी हक्कांसाठीची मोठी लढाई होती आणि या लढ्यात वराळे यांचं योगदान मोलाचं होतं. 1937 सालात मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षातर्फे ते बेळगाव येथून निवडून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 साली स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली. ते बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जात होते. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचे पहिले रजिस्ट्रार म्हणून त्यांनी काम पाहिले. शिक्षण हेच परिवर्तनाचं मुख्य साधन आहे या विचारांवर ते ठाम होते. काठमांडू येथील 4थ्या जागतिक परिषदेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सहभागी झाले होते. 1975 ते 1977 या काळात त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि समाज जागृतीला गती दिली. 9 ऑगस्ट 1977 रोजी त्यांचं मुंबई येथे निधन झालं. पण त्यांचं कार्य, त्यांचा संघर्ष आणि बाबासाहेबांप्रती असलेली निष्ठा आजही आपल्याला प्रेरणा देते. मित्रांनो, इतिहास फक्त मोठ्या नावांनी नाही, तर अशा निष्ठावान सहकार्यांनी घडतो आणि बळवंतराव वराळे हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत.